मंडळी काल एक रात्री किस्सा झालेला तुम्हाला सांगतो. तर आपली रेडी आता ही आहे जी आहे ही मागं जी रेडी दिसते ती आता 3 महिन्याची गाभण आहे. गेल्या 12 तारखेला 3 महिने तिला कंप्लीट झाले की गाभण आहे. आणि आपण जे कडवाळ टाकत होतो त्यामधून म्हणजे आम्हाला तसं वाटतं की त्यामधून म्हणजे जे कडवाळाची कणसं असतात ती जास्त प्रमाणात गेल्यामुळं काल ती फुगली होती याच टायमिंगला. तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. डॉक्टरांनी आपल्याला 50 ग्राम सोडा आणि पाव किलो गूळ एकत्र करून पाजा म्हणून सांगितलं होतं. ते पण पाजलं होतं आपण. मग कसं आहे देशी उपाय थोडा रिझल्ट थोडा लेटच येतो. तर त्यानंतर एक तासाभराने मी कॉल केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की एक औषध सांगतो तुला, ते घेऊन येतो. आणि ते औषध ॲट अ टाईम एकदा अर्धा लिटरचं औषध होतं. तर ते औषध आम्ही पाजल्यानंतर परत व्यवस्थित रवंद करायला लागली आणि जास्त कसं क्रिटिकल कंडिशनमध्ये होती, बसून आडवी व्हायला लागली होती. तर आपण व्यवस्थित लक्ष दिल्यामुळं आणि औषध पाजलं वेळेवर, लगेच मी जाऊन आणलं आणि पाजलं. आणि नंतर आपण संध्याकाळी दररोजच्या रुटीननं आपण बांधलं. तर रात्री 1 वाजता ती रेडी हंबरडा फोडायला लागली होती. रात्री 1 वाजता परत मी आणि माझी आई एक गोट्यामध्ये आलो. आणि तर माणूस आणि जनावर यात फरक काय आहे तुम्हाला सांगतो. काहीच फरक नाही जास्त, फक्त लॉयलिटी जनावरांमध्ये जास्त राहते. तर आम्ही फक्त तिच्या जवळ उभा राहिलो तर ती ओरडायची बंद झाली. म्हणजे कसं आहे धीर पाहिजे आहे, कारण त्यावेळेस ती घाबरली होती, एकदम गच झालं होतं ना पोट, जसं आपल्याला गॅस होत होतं तसं गच झालं होतं. म्हणजे कावरं झालं होतं सोबत कोण नसल्यामुळे. जनावरं होती पण कसं आहे मालक असणं ही वेगळीच गोष्ट आहे. त्यावेळेस आम्ही एक अर्धाभर तास थांबलो, पाणी पाजलं, पाणी पण व्यवस्थित पिले, फक्त शेण टाकत नव्हती. लघवी होत होती सारखी. परत मी डॉक्टरांना कॉल केला पण काय कारणास्तव डॉक्टरांना कॉल उचलता आला नाही. मग परत आम्ही एक अर्ध्याभर तासानं परत जाऊन झोपलो. परत तुम्हाला सांगतो 3च्या दरम्यान परत हंबरडा फोडायला लागला. म्हणून परत मी आणि माझी आई आलो आणि परत बसलो. तर ChatGPTचा उपयोग काय होतो तो मी तुम्हाला इथून पुढे सांगतो. ChatGPTला मी त्यावेळेस सर्च केलं, असं म्हणजे अशा कंडिशनमध्ये आहे, त्याचं असं फुगलेले आहे आणि काय करावं उपाय. तर ChatGPT मार्फत मला समजलं की यावेळेस तुला फक्त तिथं थांबणं गरजेचं आहे. त्या जनावराला धीर देणं गरजेचं आहे. तू तिथं थांबला तरी पण बऱ्याचशा रिकव्हरी होऊ शकतात. तर मी माझी आई 1 तास गोट्यामध्ये आहे असं बसून राहिलो होतो तिच्या म्हणजे कडेलाच. तर तिच्यासोबत उभं राहिलं किंवा बसलो का ती हंबरडा फोडत नव्हती, व्यवस्थित म्हणजे एकदम शांत होत होती. आम्ही तिथून अजून बाजूला आलो का ती म्हणजे कावराबावरं होत होती, भीती वाटत होती ना तिला. मग आम्ही 1 तास थांबलो, व्यवस्थित बसली, रवंद करू लागली. आणि परत मग तो 1 तास 1.5 तासानंतर शेण पण टाकलं. शेण टाकल्यानंतर जरा आम्ही पण रिलॅक्स झालो. शेण टाकल्यानंतर मग आम्ही पण परत जाऊन झोपलो आणि अशा तऱ्हेने व्यवस्थित रिकव्हरी झाली. माझं सांगणं एवढंच आहे की जनावर असो किंवा एखादा मनुष्य असो, तर अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये आपण सोबत असणं फार गरजेचं आहे. एखादं औषध जेवढं उपयोगी पडत नाही तेवढं माणसाची सोबत ही उपयोगी पडते. मला काल संध्याकाळी या गोष्टीचा प्रत्यय आला की आपण फक्त सोबत राहिलो तर कोणताही रोग असू द्या त्यावर आपण मात करू शकतो. मी व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे माझी मस व्यवस्थित राहिली. अशा बऱ्याचशा केसेस आहेत मला डॉक्टरांकडून समजलेली की निष्काळजीपणामुळं जनावरं दगावलेली आहेत. असं फुगणं, एखाद्या वेळेस खाणं, आळी खाणं किंवा कणसं खाणं जास्त, अशा गोष्टी घडल्यामुळं जनावरं दगावलेली आहेत. मी व्यवस्थित तिला सांभाळल्यामुळं, व्यवस्थित मी तिच्यासोबत राहिल्यामुळं ती रिकव्हरी झालेली आहे. आता मला दिसतंय व्यवस्थित आहे. काल संध्याकाळी ती कंडिशन म्हणजे एवढी खराब होती की अक्षरशः लोळायला लागली होती. तर सगळ्यांनी प्रत्येकाने जनावरांची काळजी घ्या आणि बारीक सारीक गोष्टी दुर्लक्ष करू नका. त्याच अंगलटी येणार, आपलं जनावर दगावणार हे 100% आहे. त्यामुळे बारीक गोष्टींकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या गोट्यावर स्वतः व्यवस्थित लक्ष देऊन काम करा, तर व्यवस्थित राहते. एखादी गोष्ट निष्काळजीपणामुळं मी पण माझं एक कुत्रं दगावलेलं आहे असंच रिकव्हर थोडं झालं म्हणून मी निघून गेलो आणि 1 तासाभरात ते मेलं. काल पण मी तसं निष्काळजीपणानं राहिलो असतो तर माझी रेडी पण बरं वाईट काय तर झालं असतं तिचं. पण मी व्यवस्थित घेतलेला अनुभव मी तुम्हाला पण सांगतो आहे आणि मी काल अनुभवामुळे व्यवस्थित तिला रिकव्हरी केलेलं आहे. तर सगळ्यांनी प्रत्येक जनावरांची काळजी घ्या, प्रत्येक माणसाची काळजी घ्या
आणि वेळेला तिथं उपलब्ध राहावा एवढं सांगणं आहे माझं. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.